रोजगार नाही म्हणत निराशेच्या गर्तेत अडकण्यापेक्षा स्वतःच्या कष्टावर मार्ग शोधणाऱ्या वरोरा तालुक्यातील एका मराठी युवकाने जिद्द, कल्पकता आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशाची नवी दिशा दाखवली आहे. शेगाव बुद्रुक परिसरात दुचाकीवर जुगाड करून आईस कोला मशीन लावून व्यवसाय करणारा हा तरुण आज केवळ उदरनिर्वाह करत नाही, तर मराठी युवकांसाठी स्वाभिमानाची प्रेरणादायी कहाणी घडवत आहे. उमेश पत्रुजी नन्नावरे, राहणार बोरगाव, तालुका वरोरा असे या धडाडीच्या युवकाचे नाव आहे. साध्या परिस्थितीतून आलेल्या उमेशने सुरुवातीला वरोरा शहरातील एका खासगी दुकानात काम करत जीवनाचा प्रवास सुरू केला. मात्र मनात कायम एक विचार धुमसत होता, आपण दुसऱ्याच्या नोकरीवर किती दिवस अवलंबून राहायचे. मोकळ्या वेळात तो विविध छोट्या व्यवसायांचे निरीक्षण करत राहिला. कधी गोला सेंटरवर तर कधी इतर दुकानांमध्ये उभा राहून तो प्रत्येक बारकावा शिकत होता. या अनुभवातूनच त्याच्या मनात स्वावलंबनाचा विचार दृढ झाला. अखेर त्याने धाडसी निर्णय घेतला. अवघ्या 7,000 रुपयांच्या अल्प भांडवलातून दुचाकीवर जुगाड करून आईस कोला विक्रीचे सेटअप तयार केले आणि स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पण जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने हार मानली नाही. आज दुचाकीवर फिरत तो थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो. त्याच्या या अनोख्या पद्धतीमुळे व्यवसायाला चांगली गती मिळाली असून आज तो दरमहा सुमारे 30,000 रुपयांचे उत्पन्न कमवत आहे. कमी भांडवलातही मोठा विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न असतील तर यश मिळवता येते, हे उमेशने कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात असे छोटे व्यवसाय प्रामुख्याने परप्रांतीय युवक करताना दिसतात. स्थानिक तरुण मात्र नोकरीच्या शोधात भटकताना दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. पण उमेश नन्नावरे यांनी ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करत मराठी युवकही उद्योजक होऊ शकतो हा आत्मविश्वास जागवला आहे. उमेशचा संदेश स्पष्ट आहे. रोजगार नाही म्हणून हताश होऊ नका. छोट्या प्रमाणात का होईना स्वतःचा व्यवसाय सुरू करा. मेहनत, चिकाटी आणि नवीन विचार असेल तर यश तुमच्या पावलांशी येईल. आज उमेश नन्नावरे यांचा हा प्रवास केवळ आर्थिक उन्नतीची कहाणी नाही, तर स्वाभिमान, आत्मनिर्भरता आणि उद्यमशीलतेचा जिवंत आदर्श आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवर विश्वास ठेवून उभे राहिले तर यश नक्कीच मिळते, याची प्रभावी जाणीव करून देणारा हा प्रेरणादायी प्रवास आहे. पत्रुजी नन्नावरे, राहणार बोरगाव, तहसील वरोरा, जिल्हा चंद्रपूर. मी अगोदर शाळा शिकत असून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वरोऱ्याला कामाला जाऊ. तिथं मग असं थोडा वेळ भेटला, सायंकाळी आपलं जेवण खाऊन केल्यानंतर मी धंदेवाल्यापाशी जाऊन, म्हणजे मनातून पहिलंच इच्छा होती माझ्या का धंद्या आपलं यांच्यापाशी एवढा गडला दिसते बा आपल्याला, यांनी हमाल्या दुसऱ्याच्या करण्यापेक्षा हे स्वतःचा बिझनेस करून काहीतरी आपले कमवत आहे. याच्यानुसार मग मी असं विचार केलं, अनोळख्या दुकानापाशी जाऊ मी लय अनुभव घेतला कपड्याच्या, तर कोणत्या संत्र विकली मी ना. त्यानंतर मग गोलेवाल्याबरोबर माझी मैत्री झाली. त्याच्याकडून अनुभव घेऊन मी माझा धंदा उभारला. आता तो आपला जवळचा मित्र असून तो मला नेहमी सांगायचा, असं कामावर जाण्यापेक्षा तू धंदा कर बा. तर मग त्याच्याकडून प्रेरणा घेऊन मी मशीन आणली. मशीन घेतल्यावर मी लोकमान्य शाळेजवळ आपली बंडी उभारून त्याचा धंदा चालू केला. तर तेव्हा मला तेव्हा तर 5 रुपयापासून गोला चालू होता. तेव्हा मग त्या धंद्यापासून याची इन्कम 2200 ते 2300 रुपये अशी होय. तर यातले खर्च वजाबाकी करून आपल्याला 1200 किंवा 1300 रुपये अशी रोजी मिळेल. त्यातून आपला उदरनिर्वाह. तर हा जो सेटअप आहे मशीनचा, त्यावेळेस मी ही मशीन घेतली होती 3,500 रुपयाची. आणि आपलं जे गाडा भेटते 4 चाकीवाला, तिच्यावर फिट करून मी असं आपला धंदा चालवत होतो. तर आपलं हे बाकी कामं करण्यापेक्षा असा छोटासा कोणताही धंदा करून आपलं गुजारा करण्यापेक्षा, लोकांच्या हमाल्या न करण्यापेक्षा आपला धंदा करावा अशी माझी विनंती आहे. आणि मी जे हे मशीन घेतली याला काही खर्च जास्त आला नाही. आता कमी जास्त 5,000 ते 6,000 रुपये ह्या मशीनचे असन आणि सेटअप आपला 5,000 रुपयाचा आहे. तर कोणी बी असं जे तरुण वर्ग आहे त्यांनी असं आपलं जुगाड करून महिन्याला 30,000 ते 35,000 रुपये कमवावे, हीच माझी आग्रहाची विनंती. तुझ्या गोल्यासोबत काय कोणते डिश तुझ्यासोबत बनते? आता
आता आपल्याकडं शाही गोला आहे, डिश गोला आहे, दही गोला आहे, साधा गोला आहे. जेणेकरून साध्या गोल्यामध्ये आपण काडी लावून जेणेकरून डायरेक्ट देऊ शकतो. तो आहे 5 रुपयात. आपल्या खेड्यापाड्याच्या जे आपले गरजू आई बाबा जे शेतात जाते त्याच्यावर आपण मन नाराज नाही करत, तर 5 रुपयाचा देऊन. त्याच्यानंतर आपल्याला शाही गोला, त्याच्यात 1 वाटी, त्याच्यावर आपला गोला आणि चेरी आणि किसमिस. त्याच्यानंतर आला आपल्याकडं डिश प्लेटमध्ये आपली वाटी आली, कलर आले 3, मनुक आला, काजू आला, अजून आपल्याकडं छल्ला आहे, करवंत आहे, दही आणि आपल्याकडं आहे चेरी 2.